पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील 5 पर्यटन स्थळे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण पुणे जिल्हा प्रत्येक ऋतूमध्ये भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखला जातो। खास करून पावसाळा ऋतू पुण्याला भेट देण्यासाठी अतिशय उत्तम समजला जातो, कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर इथे आपण निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्तपणे पावसात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो। पावसाळ्यात पुण्याजवळील आपण ट्रेकिंग व कॅम्पिंग करत खळखळणारे धबधबे पाण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकतो। अशातच आज आपण पावसाळ्यात फिरण्यासाठी पुण्याजवळील 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। नंबर 5, माळशेज घाट। पुणे शहराजवळ पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी माळशेज घाट हे ठिकाण अतिशय उत्तम समजले जाते, कारण पावसाळ्यात येथे आपल्याला आकाशाला भिडलेले उत्तम डोंगर, पांढरे शुभ्र धबधबे, मुसळधार पाऊस, निसर्गाला लाभलेली डोंगराची गर्दी आणि त्यातून वळणे घेत मधीच येणारा रस्ता अनुभवायला मिळतो। माळशेज घाट हे ठिकाण कल्याणनगर ह्या महामार्गावर आहे, ज्याचा काही भाग पुणे जिल्ह्यात तर मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यामध्ये येतो। जर का तुम्हाला माळशेज घाटाचे खरे सौंदर्य अनुभवायचे असतील तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला एक वेळेस नक्कीच भेट द्या। नंबर 4, महाबळेश्वर। महाबळेश्वर हे ठिकाण पावसाळ्यात पुणे जवळ भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे। हे एक आकर्षक हिल स्टेशन आहे, जे पुणे पासून अंदाजे 120 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। महाराष्ट्रातील कित्येक पर्यटन महाबळेश्वर इथे सुट्टी घालवण्यासाठी पसंती दर्शवतात, कारण हे ठिकाण त्याच्या सुंदर लँडस्केप साठी आणि थंडगार हवामानासाठी प्रसिद्ध आहे। अविवाहित जोडप्यांसाठी एकांतात वेळ घालवण्याकरिता हे एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 3, पवना लेक। पवना लेक हे पुण्याजवळील एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे। पवना नदीवर बांधलेल्या पवना धरणातून पवना तलाव तयार होतो, जो कॅम्पिंग, फिशिंग आणि वॉटर स्पोर्ट यासारख्या साहसी उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे। विकेटला फक्त पुणे आणि मुंबई या 2 शहरातील जवळपास 4000 लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात, असे एके सर्वेनुसार सिद्ध झाले आहे। पुणे शहरापासून पवना लेक जलाशयाला सुमारे 55 किलोमीटरच्या अंतरावर आहे। नंबर 2, कुणे धबधबा। कुणे धबधबा हा पुण्यातील सर्वात सुंदर धबधब्यापैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना पावसाळ्यामध्ये आकर्षित करत असतो। या धबधब्याचे दृश्य इतके सुंदर आणि आकर्षक असते की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला निसर्गाचा खरा अर्थ कळतो। कुणे धबधबा हा साधारणतः 1600 फूट उंचीचा असून या धबधब्याची विभागणी ही 3 टप्प्यामध्ये होते। कुणे धबधबा हा पुणे शहरातून 70 किलोमीटर तर मुंबई पासून 80 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 1, लोणावळा। पावसाळ्यात पुणे जवळ फिरण्यासाठी सर्वात उत्तम ठिकाणापैकी एक म्हणून लोणावळा या ठिकाणाकडे पाहिले जाते। पावसाळ्यामध्ये लोणावळ्याचे निसर्गरम्य दृश्य आणि हवामान पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते, जे पुणे शहरापासून अंदाजे 65 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे।